आज मी ताकाची कढी बनवणार आहे. तर इथं मी 1 लिटर ताक घेतलेले. त्यासाठी साहित्य घेतले, लसूण घेतलाय, हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर घेतली, कढीपत्ता, जिरे आणि हिंग घेतलाय आणि हळद घेतले. तर त्यासाठी मसाला करून घेऊ. इथे मिक्सरचं भांडं घेतले आणि मिरच्या, लसूण, हळद, जिरे आणि मीठ, थोडी कोथिंबीर टाकू. आता हे मिक्सरला वाटून घेऊ. हे बघा असं बारीक करून घेतलेले मसाला. हे मी तांदळाचं पीठ घेतलेले कढीमध्ये टाकायला. तर त्याला आपण असं पाणी टाकून पहिलं असं हलवून घेऊ, असं कालवून घेऊ चांगलं, म्हणजे कढी त्याने घट्ट होते. तांदळाचं पीठ, तर मी तांदळाचं पीठ टाकते. कोणी कोणी चण्याचं पीठ टाकते, त्यात पण मी तांदळाचं पीठ टाकते. आता हे मसाला मी वाटलेले ना, तर त्याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ कालवलेलं हे मसाल्यात असं ओतून घेते. हे बघा असं. हे बघा कढई तापायला ठेवलेली. आता कढीला फोडणी देऊ. त्यासाठी मी इथं तूप टाकून घेते. तूप चांगलं असं तापून देऊ. त्याच्यामध्ये मोहरी टाकू, जिरे आणि कढीपत्ता आणि हिंग. आणि आता हे ताक घेतलंय ना, हे असं त्याला फोडणी देऊ ताकाला. आणि त्याच्यामध्ये हे वाटलेला मसाला आणि तांदळाचं पीठ कालवलेलं हे त्याच्यामध्ये मिक्स करू. हे बघा सगळं टाकून झालेलं आहे. आता चांगलं त्याला मिक्स करून घेऊ. हे बघा असं. हे बघा फोडणी देऊन झालेली आहे. आता सारखं असं हलवीत राहायचं, कारण आपण चण्याचं तांदळाचं पीठ टाकलेलं ना, म्हणून अशा त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून त्याच्यासाठी सारखं असं हलवीत राहायचं उकळी येतपर्यंत. उकळी आली ना मग त्याच्या गाठी बनणार नाही. हे बघा अशी मी पातळ जरा ठेवले, घट नाही केली जास्त, म्हणजे प्यायला पण चांगली आणि भातासोबत पण खायला चांगली. हे बघा कशी उकळी आलेली आहे कढीला. पिठाची कारण म्हणजे चण्याचं पीठ तांदळाचं पीठ टाकल्याने ना कढी फुटत नाही. नाही तर बिना ताकाची नुसती केली ना का ती अशी उकळी आली का लगेच फुटून जाते कढी. म्हणून त्याच्यासाठी तांदळाचं किंवा चण्याचं पीठ टाकायचं, म्हणजे कढी फुटत नाही. हे बघा तयार आहे आपली कढी. त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकते थोडी आणि गॅस सुलो करून घेते. आणि एका बाउलमध्ये काढून घेते मी. हे बघा तयार आहे आपली कढी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.